यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा अपघात झालेला आहे। राजधानी दिल्लीमधल्या बीडी मार्गावर हा अपघात झालाय। या अपघातातनं हेमंत गोडसे वाचल्याची माहिती मिळते, मात्र त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झाल्याचं समजतंय। नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीचा अपघात झालाय। दिल्लीमधल्या बीडी रोडवर हा अपघात झालेला आहे। सुदैवानं हेमंत गोडसे या अपघातातनं बचावलेले आहेत, मात्र त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळतेय। हा अपघात नेमका कसा झाला प्राथमिक माहिती समजू शकलेली नाही, मात्र नवी दिल्लीतल्या बीडी रोडवर हा अपघात झाल्याचं समजतंय। हेमंत गोडसे हे या अपघातातनं वाचलेले आहेत सुदैवानं, पण त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालेलं आहे। अधिक अपडेट या संदर्भातली जाणून घेऊया। प्रशांत लीला रामदास आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, अपघात नेमका कसा झाला, प्राथमिक काय नेमकी माहिती या संदर्भातली? नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा अपघात झाला आहे। राजधानी दिल्लीतील बिशंबर दास मार्गावर हा अपघात झाल्याची माहिती पुढे मिळते। हा अपघात एवढा जोरदार होता की यामध्ये त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालेलं आहे। दैव बलवत्तर होतं म्हणून हेमंत गोडसे वाचलेले आहेत, पण हे अत्यंत महत्त्वाचं आहे की ज्या पद्धतीने नुकसान झालंय हेमंत गोडसे यांच्या गाडीचं, आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं हा अपघात जो आहे, जेव्हा ते गोमती या त्यांच्या शासकीय निवासातून बाहेर पडत होते त्यावेळेस गाडीने त्यांना जोरदार मागून धडक दिली। त्या धडकेमध्ये त्यांना सोबत असलेल्या तिघही लोकांना मुका मार लागल्याची देखील माहिती पुढे आलेली आहे। पण हे अत्यंत महत्त्वाचं आहे की या अपघातामध्ये हेमंत गोडसे बचावलेले आहेत। स्टुडिओ। ठीक आहे प्रशांत, धन्यवाद, आपण जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।